ठाणे शहरातील तरुण वर्ग अंमली पदार्थांचे आहारी जात असल्यामुळे अशा प्रकारचे अंमली पदार्थांची विक्री करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे, अंमली पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद करणे, अंमली पदार्थाची विक्री करणारे असामाजिक घटकांवर नियंत्रण ठेवणे याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशाप्रमाणे ठाणे पोलीस आयुक्तालयामधील परिसरात अंमली पदार्थाची विक्री करणारे यांचा गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत होता। त्यास गुन्हे शाखा घटक 5 वागळे इस्टेट ठाणे यांच्या पथकास यश मिळाले। गुन्हे शाखा घटक 5 वागळे इस्टेट ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना साकेत रोड ते बाळकुंपाडा क्रमांक 2 या भागात अंमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार ग्लोबल हॉस्पिटल माजीवाडा ठाणे येथे एक इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला। सदर इसमास त्यांनी पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्याची अंगझडती केली असता त्याच्याकडे सुमारे 5,50,00,000 रुपये किमतीचा 5 किलो 50 ग्रॅम चरस या अंमली पदार्थाचा साठा मिळून आला। त्याबाबत इसम नामे शनवर अनवर अली वय 38 वर्षे राहणार 55H/3 डॉक्टर सुधीर बोस रोड सिद्धिरपोरे कलकत्ता पश्चिम बंगाल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमूद आरोपीची दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी मिळालेली आहे। नमूद आरोपीत यांनी सदरचा अंमली पदार्थ कोठून आणला, त्याची तो कोठे विक्री करणार होता, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे काय याबाबत सविस्तर तपास सुरू आहे। गुन्हे शाखा घटक 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले, API भूषण शिंदे, API गावित आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की कोलकाता पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये संशयित इसम शनवर अली राहणार कोलकाता पश्चिम बंगाल यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 5 किलो 50 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 5,50,00,000 इतकी आहे। सदर इसमास अटक करून मान्य न्यायालयाने त्याला 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। सदरचा इसम हा पश्चिम बंगाल येथून ठाणा येथे चरस विक्रीसाठी कोणाला विक्री करणार होता, त्यामध्ये अजून कोण इसम किंवा आरोपी संशयित कोण सामील आहेत का, त्या अनुषंगानं घटक 5 गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम हे अधिकचा तपास करत आहे। नेपाळचं कनेक्शन असू शकतं। प्राथमिक चौकशीमध्ये हा जो इसम आहे हा नेपाळमधील काही ड्रग पेडलर आहे त्यांच्या संपर्कात असल्याची प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झालेली आहे। त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत। आरोपीचा बॅकग्राऊंड काय होता आणि तो किती कस्टडी मिळाली? आरोपीची कस्टडी ही 26 नोव्हेंबरपर्यंत मिळालेली आहे। आरोपीचं बॅकग्राऊंड या अनुषंगाने आम्ही तपासून पाहत आहोत। त्याच्यावर पश्चिम बंगाल किंवा इतर राज्यामध्ये काही ड्रगच्या अनुषंगाने काही गुन्हे दाखल आहेत का त्याची देखील माहिती आम्ही घेत आहोत। सदरची कारवाई श्री आशुतोष डुंबरे, माननीय पोलीस आयुक्त ठाणे श्री ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सहआयुक्त ठाणे श्री श्रीकांत पाठक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अतिरिक्त कार्यभार यांच्या पथकाने पार पाडली आहे।